नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 18 मार्च 2026. केस लईच ओली झाली ती, व्यवस्थित पुसलीच नाहीत ना मी टावेलनं, त्यामुळं एवढी ओली झाली ती. त्यातच तेल लावलं एवढ्या ओल्या ह्याच्यात. मला वाटलं केस वाळले असतील पुसून बघते तर डोक्यात सगळं पाणी, तसंच तेल लावले. चिकट झाले केस. आता नंतर मला हे करायला पाहिजे व्यवस्थित, नाहीतर दुपारी आंघोळ केली पाहिजे. मला काठी ठेवल्या रंगवून, आता डबल रंगवायला पाहिजे काठी. नाही, डबल रंगवायची पण गरज नाही, फक्त पाण्यानं धुवून घेतले पाहिजे, कारण की ह्याच्यावर सगळा धुळा बसलाय ना काठीवर. धुवून बिन घेऊन आम्ही दरवेळी तिकडंच गुढी उभा करतो पुढं दरवेळी. आणि पप्पाने बघा केवढी लय लांबडी काठी आणली आहे का. एवढी काठी उंच ही, पाक ते उंबराचं झाड आहे म्हणतात, ते उंबराचा झाडाचा शेंड आहे म्हणतात, तिथपर्यंत पोचते काठी. एवढी मोठी काठी आणली पप्पांनी गुढीपाडव्याची, म्हणजे मागल्या वर्षी आणलेली ही काठी. ही सायकल मला विकायची आहे. ही सायकल पण काय ठेवून पण काय उपयोग नाही व सायकल ही. आणि मी दुरुस्त करणार होतो ही सायकल, पण जाऊ दे म्हणले, कशाला उगं. म्हणजे एक 2-4 महिन्यापूर्वी व्हिडिओ केलेला बघा, ब्लॉग केला होता ह्याच्या सायकल ह्याच्या दुरुस्त करणार आहे म्हणून. हे बसवायचं ते बसवायचं, पण काय होईना झालं. आपली नवीन सायकल घेतलेली बरी. सायकल पण नाही, स्कूटी घेतलेली बरी नवीन. पण आपलं पैसे नाहीत ना स्कूटी बिटी घ्यायला. हे काय शीट पाग निघली, पाक चिंध्यात होत्या हे आहे तुटली. म्हणजे सांगते काय, लय दिवसाची सायकल आहे. मी लहान होतो का नाही तेव्हाची सायकल आहे. म्हणजे जपून ठेवलेली बरी ना, असंच लहानपणाची आठवण आहे नाही, त्यामुळे अशी जपून ठेवल्या. आणि इथं बल होता बघा पुढं, बल असा. पहिल्या काळात सायकलीला बल होतीच माहिती आहे, तेव्हा ह्या पहिल्या काळात असे बल होता सायकलीला. आणि मी इथं बसायचो लहान असताना, इथं बसायचो या सायकलीवर. पप्पा घेऊन जायचं कुठं पण मला. ह्याच्यावर टावेल टाकायचा रुतते म्हणून, टावेलवर मी असं बसायचं ह्याच्यावर, इथं धरायचं. पप्पा कुठं पण घेऊन जायचे कामाला मला. म्हणजे पप्पा जिथं कामाला जातात का नाही तिथे घेऊन जायचे मला, कारण की आई पण कामाला जायची ना. आत्ता पण कामाला जाते सोडा आई. तवाची ही आठवण आहे सायकलीची, आठवण म्हणून ठेवली ही सायकल. नाहीतर इकायची आहे, पण आता काय ठेवून पण काय तांबरूनच जाणार आहे सायकल. पाईप पण मधीच टाकल्या, अजून पाणी आलं नाही, उगच पसरून टाकल्या आहे का पाईप. एका साईडला ठेवतो बोलून, इथं कोपऱ्यात तरी ठेवतो, उगच पायात चेपणार ना सारखे, नाही पाईप खराब होणार परत चिपून. आता वाजले ते किती, 8:30 वाजले. आज लवकर उठलेलं ना, आंघोळ बिंघोळ केली, देवपूजा केली आहे का. दररोज देवपूजा करतोय. आई करायला लागल्या भाकऱ्या. अगं मला दुपारच्या भाकऱ्या खावं वाटत नाही, चपात्या कर की. असं उन्हात ना आलं नाही चालत काय नसतंय, उलट चपाती खायची नसते, जेवण जातच नाही. एवढी चतकोरच भाकरी खातोय मी. उन्हाची फिरून आली की असं दुपारचं भाकरी जात नाही ना, खावं वाटत नाही, जेवणच जात नाही दुपारचं उन्हामुळं. चपाती असल्या की नाही तर चपाती खावं वाटते ना. आज पण भाकरी केली, आज पण जेवण जाणार नाही का मला. भात तर कर दुपारचा, थोडासा भात खावं वाटते नाही, दुपारचा थोडासा जातो, पण भाकरी खावं वाटत नाही दुपारची. गॅसची टाकी संपल्या वे, करू का बुक. पैसे आहेत ना बुक कराय, मग कशाला उगाच बुक कर म्हणते. गॅसची टाकी जेव्हा पैसे असतील तेव्हा गॅसची टाकी बुक कर. माझा आता पगार पुढच्या महिन्यात, कारण की 15 दिवस कामाला नव्हतं ना मी. ते आता पुढच्या महिन्यात भेटणार ग. 15 दिवस नव्हतो कामाला, त्यामुळे आता पगार काय पुढच्या महिन्यात भेटणार. आधीमध्ये कसं देणार पगार आहे का नाही. गाडीशी काय गेलतो ना 15 दिवस कराडला. हे भाकरी कर पण उलटले काय नाही, आत्ताशी भाकरी टाकल्या तव्यावर. आणि हे काय गरगट नाही, रात्रीचं गरगट केलेलं आहे. आत्ताची भाजी काय केली ग, भाजतंय लय.
हा ही बघ, ही कुठली भाजी आहे? नाव सांग की. भाजी आहे तांदळीची. तांदळीची भाजी, गरमागरम तांदळीची भाजी केली हे काय? कोलगेट घेऊन येत जा. हे बा तांदळीची भाजी. नाश्ता काय केलायस नाही काय? नाही करत नाही. पोहे बिहे काय? का काय नाही. बरं राहू दे, जेवणच जातो मग डायरेक्ट. भाकरी करपल ग, तवा चालू आहे बारकी. इकडे गॅस चालू करते, इकडे काहीतरी करायच्या, मग भाकरी करपत्या. जरा बाहेरच येतो तुळशीला, जरा काहीतरी उदबत्ती लाव. देवपूजा झाली की पहिले उदबत्ती लावतो मी तुळशीला. हे बा आता एक कालची फुलं आहे ती ठेवलेली, काढतो. लाल मुंगे झालेत आहे का, सगळीकडे लाल मुंगे झाले. कशामुळे झालेत काय माहिती. नाही, साखर ठेवल्यामुळं झाले असतील लाल मुंग्या. ही फुलं काढतो, कालची फुलं, आणि चांगली फुलं ठेवतो. ही आता वाळल्यातून सगळी काल फुलं ठेवलेली, तर फुलं पण आहेत का बघायला पाहिजे. फुलं आता आहेत का नाही, एखादं एक असलं म्हणजे बाद झालं फुल. काय इकडं आहे ती, मला तर इकडे येऊन काढलं पाहिजे. कशी इथं सगळी अडचण आहे ना, इथं जायला वाट नाही, त्यामुळं असं इकडं येऊन फुलं काढायला लागणार मला. कारण की इकडच्या साईडला फुलं आहेत ना, त्यामुळं वाट नाही तरी पण जात आहे ह्याच्यात. हे बघा, 2 वांग्याची झाड लावली, ही एक आणि ही एक, आणि तिकडं 3 आहे ती, आणि बाकीची ती गेली सगळी लावलेली. तुम्हाला काल सांगितलेलं, सगळी गेली वांगी झाड, एवढीच उरली ती 5 झाडं. ही फुलं काढतो. किंवा ही 3 फुलं निघाली. वाजले त्या 8:30, आणि कामाला जायचं आता थोड्या वेळ. 9ला कामाला जातोय ना मी. 9ला जाऊन संध्याकाळी 6ला येते, कधी कधी 7ला येते, कधी कधी 8ला येते. म्हणजे कामं जसा लोड असेल तसं घरी येतोय ना मी. फुलं आता घालतो, इथे घालतो, इथे 2 घालतो. नाही अशी फुलं घालतो मी, उलटीच घातली फुलं. इथं 2 घालतो, 3 असू दे. हे बघा घातली फुलं. दररोज घालतो तुळशीला फुलं मी, दररोज. हात चिकट झाला. हे झाड लावलं की नाही, फुल तोडलं की चिक पडतोय खाली, त्याला पांढरा चिक. ते हाताला लागलाय चिक आहे का. हात धुतो जरा. मित्रांनो, मी आता खाऊचं पान खाऊन बघतो. हे काय खाऊचं पान आहे, कसं लागतंय बघतो एकदाशी. कडू लागते का काय काय ग. बाटल्या ह्याला काढलेत ग, मोजल्या किती बाटल्या इथं. काय 10-12 बाटल्या इथं. आता बघतो खाऊन खाऊचं पान कसं लागतंय, एखादं खाऊन बघतो. कडू लागतंय का बघूया. नाही, कडू नाही लागत, चांगलं लागते. खाऊचं पण नाही लागत कडू. नाही, एवढं पण नाही कडू लागत. आता वेल वरपत्र जाणार. बाटल्या मोजल्या ग किती आहे त्या, काय मग अशी मोजून ठेवल्या. किती आहे त्या बघ. काय करणार एवढ्या बाटल्या, कशाला लागते त्या. चुलीला टाक सगळ्या बाटल्या जाळून. ठेवून तर काय करणार आहेस एवढ्या बाटल्या. ती कुठं न्यायलाच बाटली. एवढी लाकड आहेत, आणि घाल की एखादा. बाटली चुलीच डायरेक्ट. काय पागळायला लागले बाटली, पागळ त्या मनानं. वाटी काढ तेवढी. कुठली वाटी म्हणाला. ही वाटी बाई कोपऱ्यात पडल्या. कसं जाऊ कोपऱ्यात, इकडं जातो. ही तर वाटी
कुणाची आहे वाटी इथं ठेवतो बघ घासायला. एक 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 भर. अख्खं पोतं भरले ना बाटलीवर. काय करायचं एवढ्या बाटल्या. नाही जाळून टाक एक 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 चुलीला. आणि एक सण्याच्यात लय येते अजून तिने आणतो तीच रोज बाप्पा गेला प्यायला. बिस्लरी ना. मित्रांनो चंबू पडलाय खाली. पाणी ठेवायचं होतं ठीक आहे. मला माहीतच नाही चंबू पडलाय खाली. लय दिवसाचा चंबू आहे. म्हणजे कधीचा चंबू असेल माहीत आहे का यो. आईला विचारतो. चंबू किती दिवसाचा आहे ग. हा 10 वर्षापूर्वीचा आहे. 10 वर्षापूर्वीचा चंबू आहे ह्यो. किती 10 वर्षापूर्वीचा. मी तुळशीला पाणी ठेवतो ना दरवेळी तेव्हाचा चंबू आहे ह्यो. म्हणजे इथं खाली पडलेला माझं लक्ष गेलं नाही. म्हणजे दररोज तुळशीला पाणी ठेवायला लागतं ना. म्हणलं काय बघते तर चंबू बघा कसा टिकलेला आहे. 10 वर्षापूर्वीचा चंबू. आता ह्याला पाणी ठेवतो थोडं. आतलं पाणी आणतो. दररोज पाणी ठेवायला लागतं. पाणी ठेवू का तुळशीला. जा ठेव जा. थोडं पाणी घेतो. मुंग्या झाले. पाणी नाही यात. ताजं पाणी होती तेव्हा ठेवतो मुंग्या. मुंग्या कुठे खडू वाढायला पाहिजे. खडू कुठे गेला तू. ते सगळं बघावं लागतं. हे बघ भरला चंबू. चांगलं पाणी ठेवतो पाणी. इथं बघ. हे बघ असं पाणी ठेवतो आम्ही दररोज.